हॅलो फ्रेंड्स. तर तुम्ही थंबनेल तर पाहिलंच असेल. तर आपलं थंबनेल मध्ये पहा मित्रांनो, रिझल्ट हे MSBT कडून तुमचा रिझल्ट डेट ही अनाऊन्स केलेली आहे MSBT नी. ही तुमची रिझल्ट डेट अनाऊन्स केलेली आहे मित्रांनो. जे जे तुम्ही पेपर दिलेत, आता फर्स्ट सेमिस्टर वाल्यांनी जे पेपर दिलेत, थर्ड सेमिस्टर वाल्यांनी जे पेपर दिलेत, फिफ्थ सेमिस्टर वाल्यांनी जे पेपर दिलेत, जे ह्या सेमिस्टरला जे स्टुडंट्स होते त्यांचा रिझल्ट कधी येणार याची प्रेडिक्शन डेट MSBT ने दिलेली आहे मित्रांनो. आणि त्याचबरोबर मी स्वतः माझ्या एक्सपिरियन्स नुसार सांगणार आहे की MSBT ची डेट दिल्यानुसार कोण्या डेट पर्यंत आपला रिझल्ट हा येऊ शकतो मित्रांनो. तर आणि चेकिंग मेथड मध्ये काय बदल झालेला आहे मित्रांनो, जी की गेल्या बारीस जी चेकिंग होती ह्या बारीस तशी चेकिंग होणार नाही मित्रांनो. ह्या बारीस थोडी डिफरंट चेकिंग होणार आहे मित्रांनो. डिजिटल चेकिंग होणार आहे मित्रांनो. DPC म्हणजेच डिजिटल पेपर चेकिंग होणार आहे मित्रांनो. या फर्स्ट सेमिस्टर, थर्ड सेमिस्टर आणि फिफ्थ सेमिस्टर 2025 या विद्यार्थ्यांची डिजिटल पेपर चेकिंग ही होणार आहे मित्रांनो. डिजिटल पेपर चेकिंग ही होणार आहे. हा मोठा अपडेट आहे मित्रांनो MSBT कडून. याच्याकडे नक्कीच लक्ष द्यायला पाहिजे. चला तर मग बघू तर DPC ही डिजिटल पेपर चेकिंग हे काय राहतं ते पाहूता. तर मित्रांनो, डिजिटल पेपर चेकिंग नावातच जरा काहीतरी ऍडव्हान्स लेवलचं दिसत आहे मित्रांनो. डिजिटल पेपर चेकिंग मध्ये नावातच ऍडव्हान्स काहीतरी दिसत आहे. DPC यात काय होणार मित्रांनो, जेव्हा तुम्ही तुमचा पेपर लिहिता आणि तुम्ही तुमचा पेपर सबमिट करता कॉलेजच्या शिक्षकांकडे, तेव्हा तुमचे कॉलेजचे शिक्षक तो पेपर स्कॅनिंग सेंटर्स वरती घेऊन जाणार. स्कॅनिंग सेंटर्स MSBT जे काही स्कॅनिंग सेंटर्स अलॉट केले आहेत, महाराष्ट्र स्टेट बोर्डने आपल्या जे काही स्कॅनिंग सेंटर्स अलॉट केले आहेत, त्या स्कॅनिंग सेंटर्स कोणते, हे तुमचे कॉलेजेस सारखेच झाले. पॉलिटेक्निकचे जे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजेस आहेत का, तेच तुमचे स्कॅनिंग सेंटर्स होणार आहेत. तुमचे शिक्षक स्कॅनिंग सेंटर्स वरती तो पेपर धाडतील. त्यानंतर तो पेपर स्कॅन होईल मित्रांनो. स्कॅन होऊन त्याची एक सॉफ्ट कॉपी तयार केली जाईल. पेपरमध्ये तुम्हाला माहिती 32 पेजेस राहतील मित्रांनो. 3 ते 32 पेजेस पर्यंत, ह्या 3 नंबरच्या पेज पासून ते 32 पेजेस पर्यंत स्कॅनिंग होणार मित्रांनो. प्रत्येक पेजची एक स्कॅन काढला जाणार आणि त्याची ते PDF नसता एक डॉक्युमेंट बनवून तो चेक करणारा इन्व्हिजिलेटर आहे आपला, जो चेकिंग करतो पेपर, त्याच्याकडे ती चेकिंगला ती आपली PDF पाठविणार चेकिंगला त्याच्यासाठी. तर मित्रांनो, जी PDF पाठविली त्याच्यात आपला जे पहिला आणि दुसऱ्या पानावर जे आपला सीट नंबर आणि कॉलेजचा कोड असतो, तर त्या चेक करणाऱ्याला ह्या पहिला आणि दुसरा पान दिसणार नाही. तिसऱ्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत 32व्या पानापर्यंत आपली जी आन्सर शीट राहते का, 32व्या पानापर्यंत त्याला दिसणार, पण हे सीट नंबर हे दिसणार नाही. याने करून काय होईल मित्रांनो, जी पार्शालिटी होत होती आधी कॉलेजनुसार, जे काही शिक्षकांना कॉलेज कोड माहिती असायचा ना, त्याच्यानुसार जी पार्शालिटी होत होती ती पार्शालिटी होणार नाही. यावरील चेकिंग करण्यात MSBT नी हा खूप चांगला निर्णय घेतला आहे डिजिटल पेपर चेकिंगचा. आणि मित्रांनो, यात काय होतं माहिती का मित्रांनो, आधीचे शिक्षक लोक काय करायचे, स्वतः न चेकिंग करायला बसताना एखाद्या दुसऱ्या शिक्षकालाच आणून चेकिंगला बसवित होते. त्यामुळं पोरांना जिथं 50 मार्क पडायचे तिथं त्याला 10च मार्क पडत होते पेपरमध्ये. ज्या पोरायला 50 मार्क पडायच्या ऐवजी 10च मार्क पडत होते, कारण ते दुसराच व्यक्ती, एक्सपिरियन्स नसणारा व्यक्ती चेक करत होता पेपर. तेव्हा तो 10 मार्क देऊन जायचा. आणि जेव्हा रिचेकिंगला टाकला तेव्हा त्याला एक्सपिरियन्स माणसाने जेव्हा चेक केलं तेव्हा त्याला 50 मार्क यायचे. मग एवढा मोठा फरक हा MSBT ला कळाला आणि MSBT ने काय केलं, हे असं वारंवार होऊ नये म्हणून ही DPC मेथड ही आणली. डिजिटल पेपर चेकिंग हे आणलं मित्रांनो.
आणि या बारीस तुमचे 2025 चे पेपर्स या DPC मेथडद्वारे चेक होणार आहेत मित्रांनो. तर सेम तुमचं स्कॅनिंग होणार, पाठविले जाणार. तुमचा चेक करणारा शिक्षक मग तिथं ऑप्शन्स असतील, त्याला 2 मार्काचं 3 मार्क द्यायचे, त्याला 4 मार्क द्यायचे का 6 मार्क द्यायचे, या क्वेश्चनला ते त्याच्या हातात राहणार, ह्या चेकिंग करणाऱ्याच्या हातात राहणार आहे किती मार्क त्याला द्यायचे आपल्याला. तर तो जो बटन आहे 4 मार्काचा बटन, तो त्याला क्लिक करीन किंवा 3 मार्काच्या बटनला तो क्लिक करीन. त्याला जेवढे मार्क द्यायचे तुम्हाला तेवढ्या मार्काला तो क्लिक करीन. पण मित्रांनो यामध्ये एक फॉल्ट आहे मित्रांनो. जर त्यांनी एकदा मार्क दिले, जर त्यांनी ह्याच्यावर क्लिक केलं तर त्याला ते मार्क पुन्हा रिटर्न करता येणार नाहीत. म्हणजे त्यांनी एकदा जे मार्क दिले ते दिलेच, त्यांनी खूप विचार करून द्यावं लागणार आहे त्याला मार्क. तर मित्रांनो यामध्ये तिसरा पॉइंट, नंतर हे मार्क तुमचे MSBT ला जेव्हा त्यांनी सबमिट करीन सर्व पेपर, MSBT कडे तुमचे मार्क जातील. MSBT काय करीन मित्रांनो, जेव्हा MSBT कडे तुमचे मार्क गेले तेव्हा त्या मार्काला MSBT काय करीन, मार्काला रिझल्ट फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करून ती तुमच्या वेबसाईटवर अपलोड करीन. रिझल्ट ही वेबसाईटवर अपलोड करेन आणि नंतर तुम्हाला रिझल्ट हा वेबसाईटवर MSBTच्या वेबसाईटवर दिसून जाईल. तर आपल्याला रिझल्ट कधी भेटणार, तर मित्रांनो रिझल्ट आपल्याला जानेवारीच्या 3 हा झाला पहिला आठवडा झाला, हा झाला दुसरा आठवडा, हा झाला 3 आणि हा झाला 4था आठवडा. MSBTच्या 3 म्हणजेच या आठवड्यात ही 11 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत किंवा 18 तारखेपासून हे 24 तारखेपर्यंत तुमचा रिझल्ट, या दिवसांमध्ये तुमचा रिझल्ट हा लागला जाईल मित्रांनो. या दिवसांमध्ये तुमचा रिझल्ट हा डेफिनेटली लागणार जाईल. आणि दुपारच्या मित्रांनो दुपारच्या 1-1:30 वाजता तुमचा रिझल्ट हा लागेल मित्रांनो. 1-1:30 वाजता का म्हणून, कारण मित्रांनो तेव्हा एकदाच MSBTचा रिझल्ट लागल्यावर खूप सारे लोकांनी जर लॉगिंग केलं तर वेबसाईट ही हँग होऊ नये म्हणून 1-1:30 वाजता जरा नेटवर्क जरा जाम नसते म्हणून त्या टाइमाला हे रिझल्ट अपलोड होतंय मित्रांनो. त्या टाइमाला हे रिझल्ट अपलोड होते. आणि तुमचे पेपर डिसेंबर मध्ये 30 तारखेला झाले मित्रांनो. 30 तारखेपासून 1 महिना घेतो मित्रांनो. 1 महिना, एका महिन्याने ते अपलोड होतात मित्रांनो. एका महिन्याने ते अपलोड होतात. म्हणजे या दुसऱ्या आठवड्यात, या सेकंड वीक मध्ये, ह्या दुसऱ्या आठवड्यात तुमचे हे मार्क त्या वेबसाईटवर अपलोड होतील. आणि ते तुम्हाला पाहता कधी येणार, ज्या दिवशी रिझल्ट डिक्लेअर झाला. या 3ऱ्या आणि 4थ्या आठवड्यात कधीही रिझल्ट डिक्लेअर होऊ शकतो. त्या दिवशी रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर तुम्हाला ते मार्क्स पाहायला भेटणार मित्रांनो. लिहून घ्या मित्रांनो, 1 वाजायच्या सुमारातच तुमचा रिझल्ट लागणार आहे मित्रांनो. आणि रिझल्ट लागल्या आपल्याला तुम्हाला या आपल्या चॅनलवरती PGTech अकॅडमीवरती असं मेसेज येईल किंवा एक व्हिडिओज टाकून देतो मी की रिझल्ट लागलेला आहे म्हणून. तरी तुम्हाला हा व्हिडिओ येण्यासाठी तुम्ही काय करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला तो व्हिडिओ सुद्धा रिझल्ट लागल्या तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ आधी पोहोचेल, जेणेकरून तुम्ही तुमचा रिझल्ट पाहू शकता मित्रांनो. आणि अशाच जरी MSBTच्या रिलेटेड, डिप्लोमा रिलेटेड कंटेंटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे व्हिडिओ तुम्हाला वारंवार येत राहतील. होप की तुम्हाला समजेल असेल मित्रांनो.